पंढरपूरमध्ये स्वतःचा प्लॉट घ्यायचा विचार करताय? पंढरपूर शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर आणि विठ्ठल मंदिराजवळ असलेला हा प्रोजेक्ट तुम्हाला नक्कीच आवडेल। शिक्षणाच्या दृष्टीने ही परिसर उत्तम आहे, कारण सिंहगड कॉलेज समोरच आहे। तसेच नर्सिंग कॉलेज आणि भविष्यात होणाऱ्या मेडिकल कॉलेजच्या शेजारी हा प्लॉट प्रोजेक्ट विकसित होत आहे। वाखरी गाव हद्दीत पंढरपूर कराड रोड लगत निसर्गरम्य आणि शांत ठिकाणी हे प्लॉट्स उपलब्ध आहेत। रेल्वे स्टेशन फक्त 2 किलोमीटरवर तर एसटी स्टँड अवघ्या 3 किलोमीटरवर असल्यामुळे प्रवासाची ही उत्तम सोय आहे। 1.5, 2 आणि 11 गुंठ्यांचे प्लॉट उपलब्ध असून किंमत फक्त 3,50,000 पासून पुढे सुरू होते। घर बांधण्यासाठी असो किंवा भविष्यासाठी गुंतवणूक, ही संधी खरंच फायदेशीर ठरू शकते। अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा। मराठी नवीन वर्षाच्या दिवशीच जळगाव जिल्ह्यात एक मोठी घटना घडली। जिल्ह्यातील निमखेडी गावात पती पत्नीमध्ये वाद झाला आणि या वादाचं रूपांतर झटापटीत होऊन पतीने संतापाच्या भरात लोखंडी विळाने पत्नीच्या मानेवर आणि पोटावर सपासप वार करून गुढीपाडव्याच्या दिवशीच घरातच पत्नीला संपवल्याची खळबळजनक बातमी समोर आली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जळगाव तालुक्यातील निमखेडी येथील नितीन सोनावणे आणि दीपाली सोनावणे मुलांसह वास्तव्याला आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून या दोघांमध्ये वाद सुरू होता। हा वाद काल मराठी नवीन वर्षाच्या दिवशीच म्हणजेच गुढीपाडव्यालाच दोघांमध्ये पुन्हा वाद सुरू झाला आणि या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं। पती नितीन सोनावणे आणि पत्नी दीपालीला लोखंडी विळाने सपासप वार करून ठार केलं। निमखेडी येथील आरोपी पती नितीन विजय सोनावणे हा मयत पत्नी दीपाली सोनावणे आणि आपली 2 मुलं आणि 1 मुलगी यांच्यासोबत निमखेडी गावात वास्तव्याला आहे। दोघे बाहेर काम करून आपला घराचा उदरनिर्वाह करत होते। अनेक दिवसांपासून नितीन सोनावणे यांचे आपल्या पत्नीशी कौटुंबिक वाद सुरू होते। मात्र काल गुढीपाडव्याच्या दिवशीच दुपारी पुन्हा या दोघांमध्ये वाद सुरू झाला आणि दोघांमध्ये झटापटी झाली। नितीन सोनावणे यांनी संतापाच्या भरात लोखंडी विळाने पत्नीच्या मानेवर आणि पोटावर वार करून तिची घरातच हत्या केली। गुढीपाडव्याच्या दिवशीच घरातील लक्ष्मीची हत्या करून घरात रक्ताचा सडा पडला। निखिल सोनावणे यांनी पत्नीची हत्या केल्यानंतर स्वतःहून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात तो हजर झाला। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला। दीपालीचं पार्थिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलं आहे। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून नितीन आणि दीपालीच्या पश्चात 2 मुलं आणि 1 मुलगी आहे। तर नितीनची आई वयोवृद्ध असून एका डोळ्यानं त्यांना दिसत नसल्याची माहिती देखील पोलिसांनी दिली। या घटनेनंतर नितीन आणि दीपालीची 3 मुलं आता अनाथ झाली असून त्याबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होतीये। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।